जुलै 22 बुधवार। एक मेजवानी। पुन्हा त्याने इतर सेवक पाठवून म्हटले, ज्यांना बोलावले आहे त्यांना सांगा, पहा, मी माझे जेवण तयार केले आहे, माझे बैल आणि पुष्ट जनावरे कापली आहेत आणि सर्व काही तयार आहे, विवाहाला या। मत्तय रात्री 10:04। गेल्या काही दिवसात आपण प्रभूने आपल्या लोकांसाठी तयार केलेल्या अनेक अद्भुत गोष्टींवर मनन करत आहोत। त्यातील एक महिमामय व्यवस्था म्हणजे स्वर्गीय मेजवानी। प्रभूने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी स्वर्गीय राज्यात एक महान भोजन तयार केले आहे। बायबल घोषित करते, आपण आनंद करू, उल्हास करू आणि त्याला गौरव देऊ, कारण कोकऱ्याचा विवाह आला आहे आणि त्याची पत्नी स्वतःला तयार केली आहे। कोकऱ्याच्या विवाह भोजनासाठी बोलावले गेलेले धन्य आहेत। प्रकटीकरण 19:7-9। यशया संदेष्टा देखील या अद्भुत मेजवानीबद्दल सांगतो। त्या डोंगरावर सर्वशक्तिमान परमेश्वर सर्व लोकांसाठी उत्तम पदार्थांचे भोजन, तळाशी साठवलेली उत्कृष्ट द्राक्षारसाची मेजवानी, मेदाने भरलेले पदार्थ आणि शुद्ध केलेला द्राक्षारस यांची मेजवानी करील। यशया 25:6। त्या महिमामय मेजवानीत आपण आपल्या आत्म्याच्या वराच्या ख्रिस्ताबरोबर त्याची प्रिय वधू म्हणून बसणार आहोत। राजाधिराज व प्रभूंचा प्रभू महिमा आणि गौरवाने मुकुटधारी असेल। तेथे प्रेम सर्वोच्च राज्य करेल। स्तुतिगीते, आनंदमय उपासना आणि विजयाचा उत्सव मानवी शब्दांपलीकडे वातावरण भरून टाकेल। शास्त्र म्हणते, आनंदासाठी भोजन केले जाते आणि द्राक्षारस मन आनंदित करतो। उपदेशक 10:19। ही स्वर्गीय मेजवानी पृथ्वीवर दुःख सहन केलेल्या संतांसाठी आणि अश्रूंनी सुवार्ता पेरणाऱ्या देवसेवकांसाठी तयार केली आहे। तेथे दुःख, वेदना किंवा निराशा राहणार नाही। प्रभूच्या टेबलावर बसल्यावर सर्व ओझे कायमचे नाहीसे होईल। त्याने मला मेजवानीच्या घरात नेले आणि त्याचा माझ्यावरचा ध्वज प्रेम होता। श्रेष्ठ गीत 2:04। जगातील मेजवानी आनंद, भोग आणि ऐहिक सुखासाठी असतात, पण प्रभूची मेजवानी पूर्णपणे वेगळी आहे। फक्त उद्धार झालेले आणि पवित्र झालेले देवाचे लोकच त्यात सहभागी होतील। तेथे पापाला स्थान नाही। देवाची मुले हो, त्या स्वर्गीय मेजवानीसाठी आपण किती काळजीपूर्वक स्वतःची तयारी केली पाहिजे। तारणाचे वस्त्र आणि धार्मिकतेचा झगा धारण करून आपण त्या महान दिवशी तयार राहिले पाहिजे। अधिक ध्यानासाठी वचन, आनंदी हृदय ही सततची मेजवानी आहे। जिथे प्रेम आहे तिथे भाज्यांचे जेवणही बैलाच्या मेजवानीपेक्षा श्रेष्ठ आहे। नीतिसूत्रे 15:17-17। आजचे बायबल वाचन। सकाळ, स्तोत्रे 31:32। संध्याकाळ, प्रेषितांची कृत्ये 23:16-35।